आणि आता एक नवीनच षडयंत्र सुरू आहे. मी सांगितलं की बहुजनाची व्याख्या खराब करण्याचं षडयंत्र सुरू झालंय. इकडे बहुजन ओबीसीचा आरक्षणाचा मुद्दा होता ना, की कोणीतरी तिथे षडयंत्रकारी लोक मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा करतात. अरे मराठा समाजाच्या मातीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम सुद्धा तुम्हीच केलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण ज्या मुख्यमंत्र्यांची रोज तुम्ही जात करत होता त्या मुख्यमंत्र्यांनीच मराठा समाजाला मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते मराठा समाजाचं आरक्षण संपुष्टात आलं. आज ओबीसीचं आरक्षण आम्ही कडकडून ओबीसीचं आरक्षण बचाव करण्याचा प्रयत्न केला. ते आरक्षण संपुष्टात आलं. या राजकारणाचं भविष्य काय, राजकीय भविष्य काय महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसीच्या समोर लोकांनी चांगले सल्ला देण्याचं काम केले. बरोबर आहे, योगेश टिळेकर म्हणाले ते बरोबर आहे. त्यांनी सांगितलं की एखादा माणूस निवडून योग्य जागेवर त्याला कधी मुख्य पदावर जाण्याची संधी मिळाली का? नाही मिळाली. आज मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी काय? आम्हाला शिक्षणात, बरोबर आहे ना? कमी शिक्षणात आरक्षण पाहिजे, बरोबर आहे ना? कशासाठी पाहिजे? नोकऱ्यांमध्ये पाहिजे. राजकीय आरक्षणाची मागणी आहे का? कारण त्यांचं तर म्हणणंच आहे की आमच्या राजकीय सत्ता असून सुद्धा आम्हाला काही सांगणं बोलत आलं नाही. आम्हाला मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची मागणी नाही. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी शिक्षणाची आहे, नोकऱ्याची आहे, ती झालीच पाहिजे. ओबीसीची राजकीय आरक्षणाची मागणी आहे, तीही पूर्ण झालीच पाहिजे. म्हणजे हा समन्वय आम्ही साधायचा प्रयत्न करतो. या सगळ्यांना बहुजन म्हणून आम्ही समजतो आणि हे बहुजनाचे 717 पूर्ण करायला तयार आहे. हे होऊन द्यायचे नाही, ही सुद्धा आता काळाची गरज आहे. त्यामुळे आज सगळ्यांनी खूप विस्तृत मार्गदर्शन केलं. शेवटचं भाषण माझं केलं म्हणजे मला थोडा प्रश्नच होतात ना, कारण तुमची मनस्थिती असते आलेली, तुम्हाला लागली भूक आणि सगळ्यांनी एवढं म्हणजे मार्गदर्शन केलं. मी म्हणलं माझ्या जन्मापासून ते आतापर्यंत या सगळ्या मार्गदर्शनामध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन काय करू शकते? तुम्हाला मार्गदर्शन करण्याच्या मी सरकारला एक आव्हान करते की तुम्ही हा अध्यादेश टिकवून दाखवा आणि हा अध्यादेशाच्या आधारावर येणाऱ्या निवडणुका दाखवा. आम्ही तुमचं कौतुक करू. नमस्कार. आज भारतीय जनता पार्टी संभाजीनगर की ओर से ओबीसी का विभागीय मेळावा आयोजित किया गया था और इसमें आदरणीय हम सबके हृदयस्थान पंकजाताई मुंडे थे और ओबीसी के महाराष्ट्र के अध्यक्ष टिळेकर अन्ना थे. आदरणीय संजू भाऊ केनेकर इनके अध्यक्षता में और आदरणीय आमदार अतुलजी सावे इनके मार्गदर्शन में आयोजित इस मेळावे का प्रमुख ये था कि ओबीसी आरक्षण रद्द किया गया है. हम देखते हैं कि महाराष्ट्र सरकार ने ओबीसी आरक्षण रद्द किया और इसका पूरा जिम्मा केंद्र सरकार पर डाल दिया कि केंद्र सरकार ने एम्पिरिकल डाटा नहीं दिया, इसीलिए यह अपना आरक्षण रद्द हुआ है. वास्तविकता यह नहीं है. और आज का मेळावा इसीलिए था कि यह सरकार कोई भी बात को लेकर सीरियस नहीं है. फिर वो मराठा आरक्षण रहो, ओबीसी आरक्षण रहो, महिलाओं की सुरक्षा रहो, हर जगह कहीं ना कहीं यह सरकार बस अपने हद तक ही सीमित है. और सामान्य जनता के लिए यह सरकार ने कोई भी ठोस न निर्णय लिया है न काम लिया है. और बनाई हुई योजनाएं भी इनके राज में ख़त्म हो रही है और महिलाओं की सुरक्षा खत्म हो रही है. जितना उत्सुकता बीजेपी में ओबीसी समाज को लेकर के देखी जा रही है उतना मराठा समाज को लेकर देखी नहीं गई है, जबकि आपकी सरकार में क्या कहेंगे? ऐसा तो मुझे दिखाई नहीं देता, क्योंकि ओबीसी आरक्षण को लेकर हम देखते हैं कि ओबीसी यानी बहुजन समाज सभी समाज को साथ में लेकर जहां 12 बलूतेदार आते हैं और हर समाज को योग्य प्रतिनिधित्व मिलना चाहिए. यह
भारतीय जनता पार्टी की भूमिका रही है। अपने माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी से लेकर अपने शहर के संगठन तक हमने देखा है कि सभी समाज के लोगों को प्रतिनिधित्व सिर्फ भारतीय संगठन में ही मिला हुआ है। भाई ने अपने भाषण में कहा है कि जब तक जात पात हम नहीं भूलेंगे तो तरक्की नहीं करेंगे। एकदम। आप किस तरह सहमत हैं? बिल्कुल सही, 100% मैं पंकजा ताई के इस विशाल दृष्टिकोण से सहमत हूँ कि कहीं ना कहीं हमारा दुर्दैव है कि भारत में हमारे राजकारण में हमारे सभी इलेक्शन जो होते हैं कहीं ना कहीं आकर रिजल्ट अपने कम्युनिटी पर, समाज पर आकर रुक जाता है। हमने उम्मीदवारों को देखना चाहिए, उनकी बुद्धिमत्ता को देखना चाहिए, उनके विकास और विजन को देखना चाहिए, तभी हमारा भारत देश विकसनशील देश है और विश्व गुरु बनने की राह पर है। तो समाज के दायरों से आगे बढ़कर जब हम विश्व बंधुत्व की भावना की बात करते हैं, यूनिवर्सल ब्रदरहुड की बात करते हैं, वहाँ पर समाज तक सीमित रहकर हम कैसा अपना विकास करेंगे? भाई कल जो है तो पूरा महाराष्ट्र महाआघाड़ी ने बंद का ऐलान किया था, जो लखीमपुर में किसान की जो है तो एक्सीडेंट से जो डेथ हुई, आपके जो केंद्रीय मंत्री थे उनके गाड़ी की, उनके बेटे के गाड़ी से। लेकिन बीजेपी में दो रुख नजर आए, बीजेपी उनके साथ में नजर नहीं आई, जबकि किसान का मुद्दा था। आपको लगता है कि इस टाइम पे जो है तो पार्टी की जात पात भूल के जो है तो हमें किसान की तरफ आना चाहिए? अगर आप आज तक की न्यूज़ देखते हैं तो उस व्यक्ति पर कार्यवाही की गई है। जिस व्यक्ति के हाथ से यह हादसा हुआ है उनके विरुद्ध कार्यवाही हो चुकी है और यह लखीमपुर की घटना अपने आप में सच में दुर्दैवी घटना है और योग्य कार्यवाही की जा रही है। आप महाराष्ट्र बंद को किस नज़र से देखते, किस दृष्टिकोण से देखते हैं? बीजेपी में आप है, एक बड़े पद पे है, महाराष्ट्र बंद करना चाहिए कि नहीं करना चाहिए? बिल्कुल बंद नहीं करना चाहिए और आप देखेंगे कि भले ही आघाड़ी सरकार ने बंद का आह्वान किया था पर सामान्य जनता ने बिल्कुल उनके आह्वान को एक्सेप्ट नहीं किया। लोगों ने अपनी दुकानें बंद नहीं रखी। 2 साल के कोरोना के बाद अब कहीं जनजीवन सामान्य हुआ है और उसके बाद दशहरे जैसे पावन त्यौहार पर जहां पर पूरा मार्केट खुला हुआ होता है, लोग अपनी परचेसिंग के लिए बाहर निकले हुए होते हैं, वहां पर अगर बंद है तो इसका इम्पैक्ट छोटे छोटे दुकानदारों पर होता है, मार्केट पर होता है। और हम एक तरफ कहते हैं कि फाइनेंशियल हमारी इकोनॉमी हम बोलते हैं कि अस्त व्यस्त हो रही है और कहीं ना कहीं यह महाविकास आघाड़ी वापस इस तरह के अनुचित बंद को समर्थन देकर सामान्य जनता के जनजीवन को वापस डिस्टर्ब करने का ही यह उनका फैसला है और जनता ने अपना कॉल दे दिया है कि जनता बिल्कुल इस बंद के पक्ष में नहीं थी। ओबीसी मिलावा आपने लिया है, केंद्र में आपकी सरकार है, अगर से महाराष्ट्र सरकार से न्याय नहीं मिलता है तो केंद्र सरकार हस्तक्षेप करेंगी? बिल्कुल करेंगी। केंद्र सरकार के तरफ से हर चीज़ का सहयोग देने के लिए केंद्र सरकार तैयार है, पर कहीं ना कहीं यहाँ अपनी महाराष्ट्र की सरकार अपने जिद्दी स्वभाव की वजह से अपनी कुर्सी बचाने के लिए अपनी बनी हुई यह सरकार, जिसको हम अनुचित सरकार कहते हैं और भाजपा के पीठ में खंजर खोपा गया है, ऐसी सरकार अपनी सरकार और कुर्सी बचाने के लिए ही ऐसा सब कर रही है। ओबीसी समाज के लिए अब बीजेपी रास्ते पे उतरेंगी? बिल्कुल उतरेंगी। ये उसका आज आगाज था, अंजाम आप खुद देखेंगे। ओबीसी में होने वाले राजकीय नुकसान के लिए जनता बिल्कुल तैयार नहीं है, क्योंकि ओबीसी आरक्षण की वजह से ही सामान्य से सामान्य कार्यकर्ता आज कुर्सी तक पहुंच सका। उसमें वो नगर अध्यक्ष बना, महापौर बना और हर तरह के आमदार खासदार तक इस आरक्षण की वजह से बने। हम राजकीय आरक्षण की बात कर रहे हैं कि राजकीय आरक्षण बंद नहीं होना चाहिए। आखिरी सवाल है मेरा, यूपी में इलेक्शन है, औरंगाबाद में, महाराष्ट्र में भी जो है तो 5 जगह पे इलेक्शन आ रहे हैं। हाँ। उसको मद्देनजर रखते हुए इसे इलेक्शन कहेंगे या दिल से आप ओबीसी समाज के साथ? नहीं, हम हृदय से ओबीसी समाज के साथ है, क्योंकि भारतीय जनता पार्टी का मूल तत्व ही है कि वंचित लोगों तक, समाज के एकदम आखिरी घटक तक हमको पहुंचना है और आखिरी घटक तो वही है जो वंचित है। जब तक हम उनको ऊपर नहीं लाएंगे, समाज एक सूत्र में नहीं बैठ सकता और देश का विकास नहीं हो सकेगा। तो मोदी जी का जो सपना है, सेवा ही संगठन है और वंचितों तक पहुंचना है, उसका यह एकमात्र उपाय है कि हर तरह का जो भी आरक्षण हमारे कॉन्स्टिट्यूशन ने, हमारे आदरणीय बाबा साहेब अम्बेडकर जी ने जो बनाया था, उसको ज़्यादा डिस्टर्ब न करते हुए जैसा व्यवस्थित पूरे नियम चल रहे हैं वैसे ही होना चाहिए। इलेक्शन की बात आई तो चलते चलते इतना बता दीजिए, जो मुख्यमंत्री साहब ने पैनल सिस्टम घोषित किया है
प्रभाग सिस्टम। प्रभाग सिस्टम उसको जो है तो आप किस नज़र से देखते हैं? महाआघाड़ी को फायदा मिलेगा या दूसरे पार्टियों को नुकसान होगा या इसमें सभी का फायदा है? प्रभाग सिस्टम में मेरे हिसाब से सभी का फ़ायदा है, सबसे ज़्यादा जनता का फ़ायदा है, इसलिए कि जनता अपना मन पसंद कैंडिडेट उसको वोट कर सकेंगी। अगर हम संभाजी नगर की बात करते हैं तो पक्ष से पहले इस महानगर पालिका के इलेक्शन में लोग देखेंगे कि कौन सा व्यक्ति खड़ा है, उसका थोड़ा सा इतिहास देखेंगे कि यह सच में अभी आने वाले समय में संभाजी नगर पूरे देश में मैं कहती हूँ कि 1 नंबर पर विकसनशील शहर रहने वाला है। तो कह सकते हैं कि बीजेपी का सपोर्ट है प्रभाग सिस्टम को, मुख्यमंत्री को सपोर्ट कर रहे हैं। वैसे तो हमारे पक्ष के बड़े नेता निर्णय करेंगे, अभी तक पूरी क्रिस्टल क्लियर नहीं हुई है, फिर भी प्रभाग सिस्टम सभी के लिए, जनता के लिए फायदेजनक रहेगा। ओके, तो अपना नाम और पोस्ट? मैं सौभाग्यवती मनीषा संजय भंसाली, भारतीय जनता पार्टी शहर की उपाध्यक्ष हूँ। इसमें पता नहीं रहता। आता असं म्हटलं की मराठा समाज आणि इतर जे आरक्षण आहे, जे आरक्षणासाठी आतुर आहे, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरणार आहात, नेमकं काय करणार आहात रस्त्यावर उतरून? रस्त्यावर तुम्ही काय करतात? आंदोलन करतात, मागण्या करतात आणि तेच आम्ही करणार आहोत. आम्ही ऑलरेडी केलेलं आहे. आम्ही खूप चांगला चक्काजाम केला आहे. आम्ही सरकारवर खूप दबाव आणला आहे, त्याच्यामुळे अध्यादेश सरकारला काढावा लागलेला आहे. त्यामुळे आम्ही भविष्यामध्ये असं आंदोलन घेऊ जोपर्यंत आम्हाला पूर्णपणे खात्री होती की अध्यादेश हा वापरला जाईल आणि ओबीसी आरक्षण संरक्षण. काय तुम्ही इम्पेरियल डेटाबद्दल बोलला आहे, इम्पेरियल डेटाला अडून न बसता इतर राज्यांची मागणी घ्या आणि काय करता, तर नेमकं काय सूचना असेल सरकार? इम्पेरियल डेटा केंद्र शासनाने नाही दिला, याच्यावर अडकून न बसता राज्य शासनाने स्वतः, जर आम्ही त्या भूमिकेत असेल आम्ही तेच केलं असतं. आम्ही इम्पेरियल डेटा मागितला होता केंद्र शासनाला, तेव्हा त्यांनी दिला नाही आणि त्यांनी दिला नाही, त्यांचे काही उत्तर दिले तर आम्ही आमची तयारी दाखवली होती. सरकारबद्दल तसं आता सरकारने स्वतःहून भूमिका घेणं आणि आपल्या राज्याची भूमिका, आपल्या राज्याचं सर्वस्वी आपलं सरकार असतं राज्याचं, त्यांनी ती भूमिका घेणं आवश्यक आहे. दुसरा प्रश्न, मीटिंग आहे कमिटीची, कोर कमिटीची, तुम्ही उपस्थित राहणार आहात का तिकडे? हो, आता मी इथे आले, मग मी इथे आले नसते तर तुम्ही परत बातमी लावली असती की पंकजाताई अनुपस्थित, म्हणून मी मराठवाड्याच्या मागीची आहे. मराठवाड्यामध्ये हा कार्यक्रम होतोय म्हणून मराठवाड्याच्या या भूमिकेने मी इथे आले या आंदोलनाला. आता माझ्या त्या मीटिंगला मी उपस्थित नाही, तिथे ज्येष्ठ नेते आहेत, ते योग्य ते निर्णय घेतील. दसरा मेळाव्याबाबत काय तयारी जोरात सुरू आहे यावर्षी? दसरा मेळाव्याची तयारी तर माझी काही नसते, मी आपली जाते आणि भाषण करते. लोकांची तयारी आहे, गावकऱ्यांची तयारी आहे. मागच्या वर्षी ऑनलाईन मेळावा झाल्यामुळे लोकांमध्ये खूप उत्साह आहे आणि लोक मला सगळ्या राज्यभरातून फोन करत आहेत आणि मलाही खूप आतुरता आहे, कारण ते एक आमच्या वर्षातील सगळ्या रुटीनचा भाग आहे आणि मला खूप वाट बघते मी पण. काही अध्यादेश काढा आणि आरक्षण टिकवा असं तुम्ही काहीतरी म्हणाले, नक्की काय तुमची भूमिका होती याबाबत? अध्यादेश काढलेला आहे, तो अध्यादेश आरक्षणाला सुरक्षा देते आहे एवढं मात्र असेल आणि सरकार आपली भूमिका जर कोणी कोर्टात गेलं तर अत्यंत सक्षमपणे मांडेल आणि भविष्यातल्या निवडणुका अध्यादेशाच्यामुळे आरक्षणाच्या वर आधारित होती आणि जो वेळ आहे त्या वेळामध्ये डाटा कलेक्ट करून सरकार आपला निर्णय घेऊ शकतो. ते तुम्ही आता म्हणलं की शिळी भाकरी आता नको, नेमकं काय म्हणायचं तुम्ही? मला म्हणायचं की एक ओबीसी किंवा बहुजन किंवा जातीवादाच्या या परिस्थितीमध्ये जे लोक खचले, जे लोक त्याच्यामुळे त्रासातून गेले, त्या लोकांनी अर्धपोटी काम करून सुद्धा आंदोलनं केली, स्वतःचा लढा दिला आणि आता सुद्धा तेव्हाही त्यांना जे मिळालं ते त्यांना पोटभर मिळालं नाही, ते आता चाललं. काही भाषणातलं एक वाक्य आहे, आपल्या अनेक नेत्यांनी जातीपातीचं राजकारण झुगारलं असं तुम्ही म्हणाल्या. आपल्या अनेक नेत्यांनी मुंडे साहेबांचं नाव घेतलं, अनेकांचं तुम्ही नाव घेतलं, जातीपातीचं राजकारण झुगारलं. मात्र आता जाती पुन्हा प्रवाहित झाल्या, प्रवाहात आल्या आणि त्यातून राजकारण सुरू झालं. नक्की काय म्हणायचं? हे दुर्दैवी चित्र आहे. जाती माहीत म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये वगैरे होतो, आता असं म्हणावं लागतंय की खूप मागे वळून, तेव्हा जात विचारली मित्रांना तर माहीत नसायची त्यांची, अरे कोण आहे, मी मराठी आहे असं मुंबईत म्हणायची. पण आता प्रत्येक लहान मुलगा, म्हणजे मला परवा मी एका कार्यक्रमात गेले होते, 7 वर्षाच्या मुलीला स्वतःची जात म्हणजे माझा भातचा प्रीतम त्यांचा मुलगा, त्याला आमच्या घरातल्या सगळ्या काम करणाऱ्यांच्या जात माहीत झाल्या. म्हणजे मुलांना जात ही गोष्ट माहीत झाली, हे काही फार चांगलं चित्र नाही. कदाचित लढ्यामुळे, अन्यायामुळे, रस्त्यावर येणाऱ्या आंदोलनांमुळे लोकांमध्ये ते नॅचरली ते माहीत झालं आहे. ते
पुढच्या 10 वर्षात विसरून जावे आणि सगळ्या जातींना न्याय मिळून एक चांगला तुम्ही एक खंत व्यक्त केली की आधीच उपवास आणि त्यात मी उपाशी काय मंच मिळायचा मी होता नाही, OBC. मंच मिळायचा होता पण आता उपवास करण्याची वेळ आली असं ते म्हणतात मी म्हणाले आधीच उपाशी आणि त्यात उपास अशी बहुजनाच्या लढाईची परिस्थिती असं पंकजा ताईंची नाही ना नाही हो, मी कंटिन्यू ताई मराठवाड्यामध्ये जवळपास 48 लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे आणि ते शेतकऱ्यांच्या हाती काही पडलेलं नाही फक्त हो पंचनामे अजून काही पडलेलं नाही ते दौरा मी पण केला अतिवृष्टीचा आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही राज्यपालांनी काल भेटलो की बीड जिल्ह्यात उद्या आम्ही धरणंही करतोय. खरं तर दसऱ्याच्या आधी सरकारने ही जाहीर करावी जी काही मदत आहे ती जाहीर करावी आणि लोकांची दिवाळी गोड करावी अशी माझी मागणी आहे. मी जाहीर ती मागणी केली. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मला ह्या 2 वर्षामध्ये असं एकदाही जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही म्हणून लोकांचं इतकं प्रेम मिळतंय की अजूनही मला मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतं. चांगली गोष्ट आहे. मला वाटतं आनंद आहे. जर एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल तर मला वाटतं त्याच्यामध्ये चांगलीच गोष्ट आहे. एवढं प्रेम मिळत असेल लोकांचं. कालचं बंद त्यांना असं वाटतं अमरावती की मी आजही जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे. जनतेच्या मनातला तुम्ही शब्द